अजितदादांच्या निधनानं अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। याच विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विदीप जाधव हे मूळचे साताऱ्याचे होते, मात्र कर्तव्यानिमित्त ते सध्या मुंबईतील कळवा परिसरात वास्तव्यास होते। या दुर्घटनेच्या बातमीनंतर अजित पवारांसमवेतचे त्यांचे विमानातील फोटो हे व्हायरल झालेत। विमान अपघाताची बातमी येताच विदीप जाधव यांच्या आईनं टाहो फोडला, तर लेकाच्या मृत्यूची बातमी समजतात जाधव कुटुंब तातडीनं बारामतीला रवाना झालं। दरम्यान विदीप जाधव यांच्याबद्दल शेजाऱ्यांसोबत संवाद साधलाय अक्षय भाटकर। मी इथं 22 वर्षापासून राहतो, ते काय 25-26 वर्षापासून इथं राहतात। तर सकाळी टीव्हीला बातमी आल्याच्या नंतर त्यांची आई लागली रडायला, म्हणजे त्यांना माहिती आहे की माझा मुलगा अजितदादा बरोबरच असतो। तर ते बातम्या आल्यानंतर मग त्यांनी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना समजवले की रडू नका तुम्ही, असं काय अजून कन्फर्म बातमी नाही आहे। तर नंतर मग ते पोलीस साहेबच आलेत घरी इकडे की आपल्याला निघायचं आहे, मग ते घेऊन गेले। पोलीस स्टेशनमधून, कळवा पोलीस स्टेशनमधून आलेत, त्यांना घेऊन गेलेत। मग 6:30 वाजता इथून ते कामानिमित्त निघून गेले होते आणि नंतर टीव्हीवर पाहताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आणि दुःखद घटना घडली आहे। कारण हे कृष्ण विहारमध्ये हे गेले 25 वर्ष इथे वास्तव्याला होते। इथे त्यांचं संपूर्ण कुटुंब, आई वडील आणि पत्नी, 2 मुलं इथे वास्तव्यात होती आणि अतिशय मनमिळावू सर्वांशी बोलून चालणारं व्यक्तिमत्व होतं आणि असं अचानक गेल्याने सर्वांना दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आणि यासोबतच बातमीपत्रात वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर आणखी काही अपडेट पाहत राहा एबीपी माझा। हसरे होते अडखळ